नमस्कार. सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार 3 लाभ लागू करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित. चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहूया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित आश्वासित प्रगती योजनेचे 3 लाभ देण्यासंदर्भात वित्त विभागामार्फत दिनांक 2 मार्च 2019 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेऊया. 7वा वेतन आयोगानुसार नियमित सेवेच्या 10, 20 व 30 वर्षाच्या सेवेनंतर 3 सेवांतर्गत प्रगती योजनेचे लाभ दिनांक 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आले आहेत. यामध्ये S20 पेक्षा अधिक वेतन घेणाऱ्यांना सदर योजनेचा लाभ अनुज्ञेय नाही. सदर योजनेनुसार सेवेत किमान 3 वेळा सदर योजनेचा लाभ मंजूर करता येणार आहे. जर 2 कार्यात्मक पदोन्नत्या मिळाल्या असतील तर त्यास केवळ एकच लाभ देता येणार आहे. एकंदरीत पदोन्नती न मिळालेल्या पदोन्नती नसणाऱ्या पदावरील पात्र अधिकारी कर्मचाऱ्याकरिता सदर आश्वासित प्रगती योजना अंमलात आणली आहे. यामध्ये दिनांक 1 जानेवारी 2016 पूर्वी ज्यांना 12 पहिला लाभ प्राप्त झाला असेल अशा प्रकरण त्यास पुढील 8 वर्षांनंतर दुसरा तर पुढील 10 वर्षांनंतर तिसरा लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहे. तसेच 24 वर्षांनंतर दुसरा लाभ दिला गेला असेल तर दुसऱ्या लाभापासून 6 वर्षाच्या सेवेनंतर 24+6 तिसरा लाभ अनुज्ञेय करण्याचे निर्देश आहेत. 7वा वेतन आयोगामध्ये नियमित सेवेच्या 10, 20 व 30 वर्षाच्या नियमित सेवेनंतर पदोन्नती वेतनश्रेणी अथवा एकाकी पदासाठी वेतनस्तर मधील पुढील वेतनश्रेणी अनुज्ञेय असणार आहे. परंतु पदोन्नती पात्र झाली असेल आणि सदर पात्र अधिकारी कर्मचारी पदोन्नती नाकारत असेल अशा प्रकरणी त्यास सदर आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय नाही अथवा सदर लाभ काढून घेण्याचे निर्देश आहेत. धन्यवाद.